बॅट्समॅन विकास, आपली स्पर्धा आहे. आपल्या स्पर्धेमध्ये आपणच जर का वेळ घेतला तर मात्र आपल्यालाच अडचणीला सामोरं जावं लागेल आणि बॅड लाईट होणार नाही याकडे सुद्धा आपल्याला लक्ष द्यावं लागेल. दोन कॅमेरामॅन आपल्याला पाहायला मिळतात. तो एक आहे आर्यन आणि दुसरा आहे तो रोहन. चला, ट्रिपल एस यांच्याकडून लाईव्ह प्रेक्षणासाठी दोन कॅमेरामॅन आपल्याला जे पाहायला मिळतात ते आर्यन आणि रोहित, आणि स्कोररच्या भूमिकेमध्ये जे पाहता आपण लाईव्ह युट्यूब मध्ये घर बसल्या आपण जी स्पर्धा पाहता त्याचा स्कोरर करतोय तो मात्र संतोष आणि अक्षय. बिनचूक असं स्कोरिंग आपल्याला पाहायला मिळतं लाईव्ह घर बसल्या आपण पाहता युट्यूब वरती ही स्पर्धा. जर आपण युट्यूब वरती जर पुष्कर 9 आपण टाकलं तर नक्कीच ही स्पर्धा आपल्याला लाईव्ह दिसेल घर बसल्या. तसं जर पाहिलं तर अंडरआर्म क्रिकेटमध्ये आता प्रत्येक स्पर्धा ही लाईव्ह पाहायला मिळते. प्रत्येक स्पर्धेमधील कुठल्या खेळाडूंनी काय इतिहास घडवलेला आहे, कुठल्या खेळाडूची व्यूहरचना कशी आहे, कुठल्या खेळाडूची कमजोरी काय आहे ती मात्र आता आपल्याला पाहायला मिळते. चला, मतंग बंटी, विकास, बिपिन आणि मतंग कांजूरचे दोन वंडरबॉय पाहायला मिळतात ज्यांचा बोलबाळा या अंडरआर्म क्रिकेटमध्ये पाहायला मिळतो. तो विकास आणि मतंग सारंग एकमेकांविरुद्ध पहिला चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतोय आणि पहिल्या चेंडूवरती धाव मात्र घेते. एक धाव मिळते. एक वेगळी स्ट्रॅटेजी, एक वेगळी व्यूहरचना पाहायला मिळते. मग अशी आपण पाहिलं होतं प्रत्येक चेंडू गणित टॅप हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. आता मात्र कायचं वेगळा गोलंदाज, वेगळी व्यूहरचना. मतंग सारंग जबरदस्त, इथे मात्र स्क्वेअरच्या दिशेने फटका पहा. तंत्रशुद्ध योगेश पालकर भावकी आपण आलात, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. व्यासपीठावरती या, आपण आपली जागा व्यासपीठावरती आहे. एक चांगला खेळाडू, हो हो, वाडा शॉट आणि जबरदस्त देखना फटका मतंग सारंगला लगावलेला विकास याने. धाव फलकावरती धावा लागतात त्या मात्र 2. हो हो, त्याच पद्धतीने बॅक टू बॅक बघा 3 फटके विकासने या अगोदरच्या सामन्यामध्ये पाहिलं होतं. टॅप पॉइंटच्या दिशेने टॅप. मी मगाशीच म्हटलं होतं जर का तुम्ही आखूड टॅपाचा फटका दिलात विकासला तर टॅप त्याला नक्कीच तो करेल. इथे मात्र मतंग चांगली गोलंदाजी करतोय, कुठली संधी देत नाही, हुसली देत नाही चेंडूला, आखूड टॅपाचा चेंडू करत नाही, परंतु जमिनीलगत चेंडू ठेवतोय आणि लेग साइडच्या दिशेने जबरदस्त तिन्ही फटके जे केलेत ते आक्रमक अशी फलंदाजी म्हणावी लागेल विकासची. कारण ज्या पद्धतीने मतंगने चेंडू टाकलेत ते कुठेतरी लेग साइडला ठेवलेत, लेग स्टंपवरती ठेवलेत आणि त्या लेग स्टंपवरतीच विकासने जे फटके खेळलेत तर तिन्ही धावा तिथेच. पाहूया पुढचा चेंडू मध्ये कुठली रणनीती. 1 2 गो. जाऊया मतंग टू विकास. ओहो, पहा दोन मित्र एकमेकांविरोधी खेळतात त्यावेळेला त्यांची कमजोरी, त्यांचा जो कच्चा दुवा काय आहे हे हा मात्र एकमेकाला माहिती असतो. एक अभ्यास त्यांचा केलेला असतो, रीड केलेला असतं, ते रीड पूर्णपणे उपयोगी येतं. पहा विकासने ज्या पद्धतीने मगाशी फलंदाजी केली, आक्रमक आणि तंत्रशुद्ध फलंदाजी, कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपणा केला नाही, कुठल्या प्रकारची घाई केली नाही, कुठल्याही प्रकारची संधी दिली नाही गोलंदाजाला. इथे सुद्धा 4 चेंडूमध्ये ज्या पद्धतीची फलंदाजी केली ती सुद्धा तशीच. जाऊया बिपिन, पुन्हा एकदा गोलंदाज येतोय तो मात्र राहुल. आक्रमक आणि जबरदस्त क्षेत्ररक्षक करणारा, तेवढा ताकदीची गोलंदाजी करणारा राहुल. ओहो, सुंदर सुंदर बिपिन. क्षेत्ररक्षकाला चुकवलं, वाकवलं, झुकवलं आणि एक मात्र धाव घेतली. जबरदस्त. मी मगाशीच सामना सुरू होण्या अगोदरच रणनीती दोन्ही संघाची सांगितली होती, कशा पद्धतीची रणनीती असेल
आणि त्याच पद्धतीने गोलंदाजी फलंदाजी होताना आपल्याला दिसते. राहुल राहुल पुन्हा एकदा ओ येते संधी 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 हुकते. वाईट चेंडू मिळतोय. जबरदस्त राहुल चांगली गोलंदाजी करते. ज्या पद्धतीने एखादा वाईट चेंडू जातो आणि एखादा यष्टीचित करतो ही सुद्धा एक रणनीतीच असते. इथे मात्र जबरदस्त मिड विकेट क्षेत्रामध्ये प्रत्येक चेंडू घनिक आपल्याला फलंदाजी होताना दिसते. ती मात्र बिपिन आणि विकासची. राहुल सज्ज हलका हाताने कट केलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. राहुल बोलल्यानंतर फोन करतो मग. राहुल पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते. बिपिनला हा मात्र हलकाच्या हाताने कट केला टॅप केलाय. थर्ड मॅनच्या दिशेने पंचांकडे दाद मागितली जाते परंतु एक धाव चोरली जाते. एका धावेने धावफलकावरती नक्कीच धावा लागतील. त्या मात्र 10 धावा धावफलकावरती लागताना दिसतात. 2 to go. 2 चेंडू शिल्लक या षटकातील राहुलचे. पुन्हा एकदा टॅप. जबरदस्त जबरदस्त फलंदाजी खूप तंत्रशुद्ध. प्रत्येक चेंडूवरती ज्या चेंडूचं मेरिट त्या चेंडूचं मेरिट प्रमाणे खेळण्याची रणनीती आखली ती मात्र बिपिन आणि विकास याने. ओहो मी म्हटलं विकासला आणि बिपिनला तुम्ही ऑप्शन वरती जर का चेंडू आखूड टप्प्याचे दिलेत तर तिथे मात्र आपल्याला टॅब मिळणार. मगाशी मतंगची व्यूहरचना मला आवडली परंतु तिथे सुद्धा धावा घेऊ शकला तो मात्र विकास. परंतु चांगली गोलंदाजी मतंगकडनं पाहायला मिळाली. पाहूया नवीन धावफलकावरती धावा लागतात. त्या मात्र 12 धावा धावफलकावरती लागतात. पहिले षटक मतंगने टाकलं होतं 5 धावा दिल्या होत्या. दुसरे षटक राहुलने टाकले 7 धावा दिल्या. आता मात्र तिसरं षटक आणि वैयक्तिक पहिले षटक पियुष टाकण्यासाठी येतोय. भावकी यांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय या व्यासपीठावरती. श्री एकदंत मागे गणेशोत्सव मंडळ यांच्या विद्यमानाने आणि पुष्कर नाईन याने आयोजित केलेली ही राहुल पवार चषक 2021 खास आकर्षण गोल्ड लॉकेट या स्पर्धेचं मुख्य आकर्षणच आहे. प्रत्येक वेळी ज्या ज्या वेळी स्पर्धा होते त्या त्या वेळेचं हे आकर्षण आहे. चला पुन्हा एकदा पियुष टू विकास. पहिला चेंडू वाढ आडेल. अरे हो हो अप्रतिम खोलवा टप्पा. लेंथ जबरदस्त असणारा चेंडू. गुड लेंथ वरचा चेंडू चकवतोय विकासला. हा मात्र चेंडू इथे चांगला निर्धाव बॅक टू बॅक निर्धाव. पियुष जबरदस्त पियुष. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. विषी जकडून ठेवले विकासला. ज्या पद्धतीने मी म्हटलं होतं की या अगोदर आपण ऑप्शन वरती आपण आखोटप्याचे चेंडू देऊ नका तसंच काहीच घडतंय. पियुष मात्र तंतोतंत गोलंदाजी करताना दिसतोय. जबरदस्त बॅक टू बॅक निर्धाव चेंडू 2. पुढचा चेंडू पाहूया विकास काय करतोय. हो 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 खूप खूप सुंदर. परंतु येथे मात्र लेंथ थोडीशी बिघडताना दिसते. कृपा बाहेरून प्रॉम्प्टिंग करताना थोडस आपण काळजी घ्या. लाईव्ह प्रेक्षेपण चालू आहे. इथे मात्र जबरदस्त दडपण दडपण दडपण. 2 चेंडू निर्धाव टाकल्यानंतर पियुष कडून असं का घडतंय
का घडावं याचं कारण कळू शकलेलं नाही. एक चांगला गोलंदाज आहे, जबरदस्त गोलंदाजी केली. आता परत पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय पियुष टू विकास. इथे मात्र एक धाव मिळतोय. चला पंचांचा निर्णय अंतिम असेल. विकास बिपिन पंच योग्य तो निर्णय देतील. बिपिन पंच आहेत, योग्य निर्णय नक्कीच देतील. चला आपले एक चांगले खेळाडू आपण आहात. आपली खेळाडू वृत्ती इथेच आपल्याला पाहायला आणि दाखवायला मिळेल. स्पोर्ट्समॅनशिप का असते हे आपण पाहतोय. धन्यवाद. दोन्ही चांगले खेळाडू आहेत बिपिन आणि विकास. खेळामध्ये हा रणनीतीचा एक भाग असतो. जबरदस्त. ओ विकास पहा फलंदाजी, कुठलीही संधी टॅप करण्याची देत नाही विपुल, परंतु मग लेग स्टंप वरती टाकलेला चेंडू कशा पद्धतीने खेळायचा हे मात्र आपल्याला पाहायला मिळते. विपुल पुन्हा एकदा सज्ज होते. विकास याना आक्रमक अशी फलंदाजी, स्ट्रेट आहे, सेमारेषा भेटतोय, चौकार मिळतोय. जबरदस्त दुसरा चौकार पाहायला मिळतोय. जबरदस्त अप्रतिम फलंदाजी, नयन सुकवणारी, नयनाला सुख देणारी, प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी फलंदाजी पाहायला मिळते विकास यांच्याकडून. सॉलिड, खूप छान फटका होता. पियुषला मारलेला हा फटका जबरदस्त. आपल्याकडे कुठले फटके आहेत हे दाखवण्याची सुवर्ण संधी होती. ती संधी, त्या संधीचं सोनं केलं विकासने. ओहो, एकदम सुरेख फलंदाजी याला म्हणतात फलंदाजी. कारण एक चौकार गेल्यानंतर कुठल्याही आमिषाला बली न पडता एक तंत्रशुद्ध फटका खेळा, एक धाव घेतली, षटक संपवलं आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धाव लागतात त्या मात्र 21. अंतिम षटक टाकण्यासाठी पुन्हा एकदा मतंग सारंगवरती जबाबदारी. वैयक्तिक दुसरं, संघाचं चौथं. पाहूया कमीत कमी किती धावा देतोय. जास्तीत जास्त बिपिन आणि विकास किती धावा करतोय पहा. या अगोदर दोघांची फलंदाजी नो लॉस 30 धावा मारल्या होत्या, बिनबाद 30 धावा केल्या होत्या. त्याची पुनरावृत्ती इथे पाहायला मिळते काय हे मात्र आपण पाहणार आहोत. जाऊया मतंगकडे. चेंडू टाकण्यासाठी सज्ज होते बिपिन. जबरदस्त, चांगली टेक्निक. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. स्टेप आउट होतोय, एक धाव मात्र घेतोय. अमितला चकवतोय, एक धाव चोडतोय. धावफलकावरती धावा लागतात त्या मात्र 22. ओहो, सुरेख क्षेत्ररक्षण, येते बिपिन आउट. जबरदस्त क्षेत्ररक्षण मतंगचं. कृपया व्यासपीठावरती उपस्थित असलेल्या विकास सरांना माझी विनंती आहे की आपण, विकास सर लाईव्ह प्रेक्षेपण होत आहे, आपण कृपया करून बावीस धावा धावफलकावरती. 2 चेंडू, तिसरा चेंडू टॅप करते विकास. मी अगोदरच म्हटलं मतंगला सुद्धा ठाऊक आहे, जर का ऑफस्टंप वरती उचली घेणारा चेंडू जर दिला तर टॅप करणार, यात कुठलीच शंका नाही, नो डाऊट.
विकास संधी सोडणार नाही. जबरदस्त फलंदाजी विकासकडनं होताना दिसते. दुसरीकडे लड्डू, एकीकडे विकास, तर तिसरीकडे मतंग गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. जबरदस्त स्क्वॅक, चांगली फलंदाजी. कुठलीही संधी नाही, क्षेत्ररक्षकाला संधी कुठल्या पद्धतीची नाही. एक धाव मात्र मिळते. एका धावाने धावफलकावरती धावा लागतील त्या मात्र 24 लॉस ऑफ 1 विकेट बिपिनच्या रूपाने. हो हो, इथे चकवतोय क्षेत्ररक्षकाला. जयेशला हुलकावणी देतोय. जयेश, एक धाव महत्वाची आहे. एक धाव महत्वाची आहे या मैदानावरती, या ग्राउंडवरती, या स्पर्धेमध्ये. एक धाव महत्वाची आहे. चेक. चला पुन्हा एकदा मतंग विकाससाठी सज्ज होतोय. अमित, पहा रचना अमितची. ओहो, 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून विकास, जबरदस्त फलंदाजी विकासची. पुन्हा एकदा पाहतोय या अगोदर प्रत्येक चेंडू गणिक फलंदाजी पाहिली होती. विकासची 14 चेंडू खेळले होते, 13 धावा केले होते. या स्पर्धेमध्ये मात्र मला नक्कीच जुडवा सांगेल किती. 16 धावा केल्यात, 18 चेंडू खेळत. पहा जबरदस्त विकासची फलंदाजी. एक चौकार पाहिला, जबरदस्त फटका होता चौकार. 27 धावा झाल्या जिंकण्यासाठी. 27 धावांची गरज. प्रति षटकामागे 6.75 म्हणजे 6.75 च्या सरासरी धावा करायच्या आहेत. यानंतर होणारा सामना असेल दोन्ही साईदीप कल्याण वर्सेस महादेव पॅकर्स जॉर्ज. चला नाणेफेकीसाठी आपण दोन्ही संघाच्या कर्णधार आणि व्यासपीठावरती यायचं आहे. या स्पर्धेमध्ये 12 संघांनी सहभाग घेतलेला आहे. 3 गटामध्ये विभागणी झालेली आहे. पहिला गट जो असेल तो भांडूप कांजूर, दुसरा आणि तिसरा गट जो असणार आहे तो ओपनचा. तर चला साईदीप कल्याण आणि महादेव पॅकर्स जॉर्ज, आपण नाणेफेकीसाठी या. लगेचच फर्स्ट इनिंग झाल्यानंतर नाणेफेकीसाठी येणं हे आपलं कर्तव्य आहे आणि ही आपली आयोजकांना मदत आहे, जेणेकरून स्पर्धा वेळेत होतील आणि आयोजकांना चांगल्या पद्धतीचं आयोजन करण्यासाठी सहकार्य मिळेल. ही यामागचा हा उद्देश आहे. KP9 संघाने प्रथम फलंदाजी करताना 26 धावा केल्या. जिंकण्यासाठी 27 धावांचं लक्ष्य. 27 धावा जिंकण्यासाठी आहेत. म्हणजे 6.75 च रन रेट आहे. 27 करायचं आहे. 24 चेंडू, प्रत्येक षटकामध्ये 6.75 धावाच्या सरासरीने आपल्याला धावा करायच्या आहेत जिंकण्यासाठी. आणि रोकायचं आहे ते मात्र 6.70 च्या दशांशने जर हा सामना जिंकायचा असेल KP9 ला. तर पाहूया आघाडीवीर पुन्हा एकदा लोकेश आणि मतंग सारंग. कांजूरमार्गचा वंडर बॉय च्या नावाने संबोधला जाणारा मतंग सारंग स्ट्राईकला आणि दुसरीकडे लड्डू नॉन स्ट्राईकला आहे तो रोकेश. चला लड्डू तयार मतंगसाठी. पहिला चेंडू, ओहो, पॉइंटच्या दिशेने खेळून काढला. 1 धाव मात्र मिळते. एका धाव्याने मात्र नक्कीच धाव फलकावरती धावा लागतील त्या मात्र बिनबाद 1. मित्रांनो पुनश्च क्रिकेटला सुरुवात झालेली आहे.
काही महिन्यानंतर आपण मैदानावरती परतलेलो आहोत. प्रत्येकाने काळजी घ्यायची आपली. चांगल्या पद्धतीने खेळून काढला. कवडच्या दिशेने एक धाव मात्र दोन खेळाडूंच्या मधून हा फटका खेळतोय तो मात्र मतंग. मी मगाशी म्हटलं होतं दोन संघातील खेळाडू एकमेका समवेत एकाच संघामध्ये कधी कधी खेळतात. एकमेकांचे कच्चे दुवे एकमेकांचे वीक पॉइंट जे का आहेत ते एकमेकाला माहिती आहेत आणि तशीच व्यूहरचना होताना दिसतोय. एकीकडे चला व्यूहरचना चालू आहे. विकास दुसरीकडे संदीप आचार्य सँडी पुन्हा एकदा आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. अंडरआर्म क्रिकेट पासून ते ओरम क्रिकेट पासून मुंबई ते दुबई परत ज्याने प्रवास केलेला आहे तो खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. हलक्याच्या हाताने कट केलाय. थर्ड मॅनच्या दिशेने एक धाव मिळेल आपल्या संघाला. अनुभवाचे बोल सँडी नक्कीच देतोय. ज्यावेळी मैदानात असतो त्यावेळेला एक आक्रमक भूमिका त्याची असते सँडीची आणि हे करायलाच लागतं कारण सामना जिंकायचा असतो. लड्डू धावफलकावरती धावा लागतात त्या मात्र 3. लड्डू पुन्हा एकदा सुंदर कवडच्या दिशेने एक धाव मात्र मिळतंय मतंगला. जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते. या अगोदर विकासची पाहिली आता मात्र मतंगकडून तीच पुनरावृत्ती होताना दिसते. स्वीप पाहिलं. पहा अनुभवाचे बोल सँडी सांगतोय की क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल व्हायला पाहिजे फाईंगच्या दिशेने. सिलिमिड विकेट शॉट पॉइंट अशी क्षेत्ररक्षण व्यूहरचना पाहायला मिळते. लड्डू पुन्हा एकदा तयार. मतंगला हा मात्र नक्कीच एक धाव मात्र वाचू शकला नाही. षटक येथे संपताना दिसते लड्डूचं. या षटकामध्ये लड्डूने 6 धावा दिल्या त्या 6 धावा. प्रत्येक चेंडू गणिक पहा. आक्रमक फलंदाजी मतंगची कशी पाहायला मिळते. 1-1-1-1-1-6 पाहूया. पहिलं षटक लड्डूचं संपते. 6 धावा दिल्यात. दुसरे षटक घेऊन येतोय तो मात्र राजन. पाहूया मतंगला कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय. तसं पाहिलं तर आपण राजनकडनं स्वीपचा फटका पाहिलं हेरलं आणि लड्डू येणार तत्पूर्वी मात्र मतंगने एक धाव पूर्ण केली फाईनच्या दिशेने. या एका धावेने नक्की धावफलकावरती धावा लागतील त्या मात्र 7 बिनबाद 7. व्यूहरचना एकीकडे सँडी दुसरीकडे मतंग तिसरीकडे आपल्याला बिपिन पाहायला मिळतोय. ओहो परंतु खूप लेग स्टंप वरचा. तसं पाहिलं तर आपण लेग स्टंप वरती चेंडू जातो तेव्हा नक्कीच तो वाईट चेंडू असतो हे सुद्धा आपण पाहिलं. सँडी काहीतरी कानमंत्र देतोय. सँडी बरंचसं रीड करतो फलंदाजाला की फलंदाज कशा पद्धतीने फलंदाजी करतोय आणि हेच काहीसं यष्टिरक्षकाला आता मात्र सांगताना दिसतोय तो मात्र सँडी. आक्रमक अशी व्यूहरचना थरार पाहायला मिळतोय दोन संघांकडून. KP9 पुष्कर 9 राजन सज्ज होतोय मतंग यांच्यासाठी. दरम्यान चांगल्या पद्धतीने ओहो जबरदस्त फटका. नक्कीच आमचे जे चाहते आहेत आमचे जे प्रेक्षक आहेत मैदानात जे आपण दरवाजावरनं गेटवरनं आतमध्ये या. आपल्याला इथे आहे मैदानावरती जागा. प्लीज गेटवरून आतमध्ये या आपण. धन्यवाद. जेणेकरून गर्दी करू नका. कोरोनाचं संकट अजूनही गेलेलं नाही. आपल्याला सोशल डिस्टन्स ठेवायचं आहे. सुरक्षित अंतर
जीवनामध्ये सुरक्षित अंतराला खूप महत्व आहे मित्रांनो. सुरक्षित अंतर हे राहिलंच पाहिजे वेळोवेळी. चला गेट वरती जे आहेत आमचे प्रेक्षक त्यांना मायबाप त्यांना विनंती आहे माझी आपण आतमध्ये या. दोनच चेंडू झालेत. धावफलकावरती धावा लागल्या त्या मात्र 9. राजन टू मतंग. जबरदस्त. एक धावेने धावफलकावरती धावा लागतात त्या मात्र 10 धावफलकावरती धावा लागताना दिसतात. 10 विदाउट लॉस. बिन बाद 10. राजन ऑस्ट्रमच्या बाहेरचा चेंडू हा मात्र वाईट चेंडू म्हणून घोषित होतोय. असे चेंडू जर आपण दिला तर मात्र आपल्याला अवघड जाईल सामना जिंकण्यासाठी. समोर जो फलंदाज आहे तो फलंदाज एक आक्रमक असा फलंदाज आहे ज्याचं बोलबाला संपूर्ण अंडरआर्म क्रिकेटमध्ये केला जातो. भले भले गोलंदाज या फलंदाजाला गोलंदाजी करण्यासाठी हतबल होतात. असा फलंदाज मतंग सारंग एकीकडे दुसरीकडे लोकेश. तर KP9 संघाकडून पहा बिपिन, विकास, सँडी, राहुल, किरीट एकापेक्षा एक सरस खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. हो जबरदस्त सकवतोय. सन्माननीय संदीप गायकर आपल्याला विनंती आहे की आपण स्टेजवरती यायचं आहे. संदीप गायकर. जबरदस्त राजनचा हा चेंडू होता. न पाहिलेला चेंडू आता परत 2 स्पर्धेमध्ये गोड लेंथ वरचा चेंडू पूर्णपणे चकवलं मतंगला. पुन्हा एकदा अशा चेंडूची पुनरावृत्ती व्हायला हवी. हे काय घडलं. क्रिकेट मध्ये चुकीला माफी नाही हे एकदा पुन्हा सिद्ध झालं. इथे तुम्ही चुकी कराल तर तुम्हाला माफी नाही. या एका चेंडूने या सामन्याचं खूप काही सांगून जाईल, खूप काही बदलून जाईल, खूप काही घडेल. सुपर राजन वेल्डन. जबरदस्त चलाकी, बुद्धिमत्ता, टॅलेंट आपल्याकडे असलेला प्रत्येक गुणाची झलक दाखवते तो राजन. ओहो खूप सुंदर. वर्णन करावं किती या चेंडूचं. आणि ते कोणाला लोकेश सारख्या चतुरश्य खेळाडूला बाद करणं ते सुद्धा कशा पद्धतीने पहा. जबरदस्त. इथे मात्र धावफलकावरती धावा लागल्या त्या मात्र 12. मी अगोदरच सांगितलं होतं या 2 संघामधील एक थरार पाहायला मिळेल आपल्याला. राजन टॅब विकास 1 धाव. 13 धावा धावफलकावरती लागतायत. 1 चेंडू 1 गडी बाद. 13 लॉस ऑफ 1 विकेट. लोकेश. बारा चेंडू 14 धावा. सामना जिंकणार कोण? KP9 पुष्कर 9. कोण रोखणार मतंग सारंगला? पाहूया. चला एकीकडे मतंग, दुसरीकडे बिपिन, लड्डू, विकास, सँडी, किरीट, राजन एकापेक्षा एक सरस गोलंदाज
संदेश, शैलेश. शैलेशला काहीतरी करावं लागेल आणि मतंगला काहीतरी घडवावं लागेल. जबरदस्त. मतंगला थोडस आपल्या खांद्यावरती जबाबदारी, आपल्यावरती टाकलेला विश्वासाला सामोरं जावं लागेल. विश्वास सार्थकी ठरवावा लागेल. आपल्या संघाला विजयी करावा लागेल. ओ, ही चूक पहा. हा चेंडू आपल्याला काहीतरी सांगून जाईल, काहीतरी घडवून जाईल. एक चेंडू वाढला असता, एक धाव मिळाली असती. कारण या मैदानावरती आपल्याला दुहेरी आणि चौकार मिळणं खूप कठीण आहे. परंतु मतंगला कुठलीही गोष्ट अशक्य अशी नाहीये. हो हो, शैलेश काय करतोय? शैलेश, काही अपेक्षा आहेत आपल्याकडनं. चेंडू मात्र होत आहेत ते 2-4 टू गो. 4 चेंडू शिल्लक. अमित, जयेश मंत्र, कानमंत्र, सल्ला देत आहेत मतंगला. परंतु एक आक्रमक, एक नावाजलेला, एक आघाडीवीर, एक युवा फलंदाज मतंग सारंग, त्याला सुद्धा कल्पना आहे की मला फलंदाजी कशी करावी लागेल. इथे मात्र विकासला आणि सँडीला काहीतरी शैलेशला सांगावं लागेल. हे मात्र आता पुढच्या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळतंय. अनुभव किरीटचा घ्यावा लागेल. चला, शैलेश विकाससाठी. मतंग फलंदाजी करेल. चला शैलेश, तू मतंग. ओ, चेंडू पहा. कलात्मक पदललित्य पहा मतंगचं. टेक्निक पहा मतंगची, कशा पद्धतीने हुलकावणी दिली गोलंदाजाला. जर तोच पदललित्य जर का हल्लं नसतं, पायाची मुवमेंट, पाय इकडे तिकडे झाला नसता, तर चेंडू पायाला लागला असता, निर्धाव चेंडू गेला असता. अमोल, आपण लगेचच लागल्याच स्टेजवरती यायचंय. पहा, असे प्रकार क्रिकेटमध्ये सँडी घडतच असतात. आणि मला वाटते जो प्रकार आता घडला तो प्रकार खरोखरच या प्रकारावरती कुठेतरी काहीतरी पंचांकडून निर्णय असतो. परंतु जाणून बुजून करणं आणि स्वाभाविक घडणं यामध्ये फरक आहे. परंतु इथे मात्र धाव घेण्याचा प्रयत्न होता. फलंदाज आहे तो यश, एक युवा टॅलेंट ज्यामध्ये लपलेला आहे तो यश. जबरदस्त. यश मात्र एक चांगला फलंदाज, युवा फलंदाज सापडला होता एसपी स्पर्धेमध्ये. जी एसपी स्पर्धा होते यावर्षी सुद्धा एक धडाकेबाज अशा पद्धतीने सुरुवात होणार आहे एसपीची. वेगवेगळ्या पद्धतीचे आयोजन नियोजन सुरू आहेत. काहीतरी वेगवेगळं प्रत्येक वर्षी यांच्याकडून ही स्पर्धा भरवली जाते आणि त्याच्यामध्ये काहीच वेगळंच. धावपल करते, धावा लागतात त्या मात्र 22. चला शैलेश, 7 चेंडू 5 धावा. पाहूया युवा यश. शैलेश, ओहो, खूप सुरक, जबरदस्त यश, चांगली फलंदाजी. या संघाला सापडलेला आहे एक हिरा. त्याला कोरण्याचं काम मात्र विकास फडके सारखे करतात, मतंग सारखे करतात, अमित सारखे करतात.
आणि तरुणांना व्यासपीठ तयार करून तरुणांना संधी देण्याचा प्रयत्न, असंच काहीस तरुणांना संधी देणारी जी स्पर्धा आहे, विभागातील प्रत्येक विभागामध्ये दडलेलं टॅलेंट शोधण्याची परंपरा, आणि ही परंपरा सुरू केली ती SP चषकाने संदेश पाटील यांनी. स्टेशन वाईज स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये प्रत्येक विभागामध्ये दडलेले खेळाडू शोधण्याची परंपरा चालू झाली. आणि या स्पर्धेचं खास वैशिष्ट्य आहे की या स्पर्धेमध्ये प्रत्येक वर्षी काही ना काहीतरी वेगवेगळं घडत असतं. अशा अनेक स्पर्धा आहेत. वाय कट्टा आहेत, SP चषक आहे, आमची पुष्कर नाईंची स्पर्धा आहे, अनेक स्पर्धा अशा आहेत. परंतु काही वेगळ्या स्पर्धा असतात, त्याच्यामध्ये काहीतरी वेगळं घडत असतं. चला, लड्डू पुन्हा एकदा सज्ज होते. मतंगला चेंडू 6, धावा 4, रोकायच्या आहेत त्या 4 धावा लड्डूला आणि करायच्या आहेत त्या 4 धावा मतंगला. जाऊया पुन्हा एकदा. लड्डू, ओ किती सुंदर असा चेंडू तू टाकायला नकोस लड्डू. असा चेंडू टाकल्यानंतर मतंग काय करणार हे आपल्याला ठाऊक आहे. किरीट सांगतोय मतंगला काहीतरी वेगळ्या पद्धतीचं वेगळा चेंडू टाक, काहीतरी वेगळा इतिहास घडव या सामन्यादरम्यान, कारण 3 धावा आहेत. असा काहीतरी इतिहास की मतंगला कुठेतरी जकडून ठेव. लड्डू, इथे मात्र संधी होती क्षेत्ररक्षकाला संधी होती आणि ती संधी सुद्धा सँडी यांना होती. सँडी सारख्या खेळाडूला एक संधी होती. मी म्हटलं होतं लड्डू काहीतरी घडवेल, काहीतरी दाखवेल, आणि ती संधी दिली होती लड्डूने, परंतु संधीचा फायदा उठवता आला नाही. पुन्हा एकदा ओ यश माघारी परततोय की पंच निर्णय देतील. मी म्हटलं होतं मतंग सारक मैदानावरती आल्यानंतर आक्रमक कसे होतात. मित्य स्वभावी हा खेळाडू मैदानाबाहेर, परंतु मैदानानंतर आल्यानंतर काय घडतं एक काहीतरी वेगळंच त्याच्या अंगामध्ये संचारतं. खेळाडू वृत्ती जोपासतो. आपल्या संघाला सामना जिंकून देण्याचा पुरेपूर प्रयत्न, 100% योगदान, आणि त्यावेळीच हे घडतं. पहा काय घडलं. यश या अगोदर एक संधी सँडीला होती. सँडी मनातून खुश होते की आपण काय केलं. चला लड्डू पुन्हा एकदा जय. 3 चेंडू मित्रांनो, 2 धावा. बघा राहुल पवार चषकामध्ये काय घडतंय. ओ पहा, उदयमुख खेळाडू जे असतात ते असेच असतात. काही ना काहीतरी त्यांना जबाबदारी दिलेली असते, ती जबाबदारी ते यशस्वीपणे पार पाडतात. तसंच काहीसं घडताना इथे दिसतंय. 2 बॉल 1 धाव, 2 चेंडू 1 धाव. सामना कोण जिंकतोय. पुष्कर नाईन, KP नाईन. लड्डू की जय, जय की लड्डू. व्हॉट अ डिलिव्हरी लड्डू. मी म्हटलं होतं, मी सांगितलं होतं, मी अगोदर आपण सर्वांनी पाहिलं होतं, लड्डू काहीतरी करामत करेल, काहीतरी घडवेल या स्पर्धेदरम्यान. जे महान खेळाडू असतात, जे महान गोलंदाजू असतात, त्यांना हीच संधी असते इतिहास घडवण्याची. आकर्षण काय आहे या स्पर्धेचं. गोल्ड लॉकेट पहा, किती चुरस. कुठे होतास, कुठे गेलास, काय घडलं, काय बिघडलं. मी मगाशी म्हटलं होतं की तो एक चेंडू, त्या चेंडूने काय घडवलं, त्या वाईट चेंडूने काय घडवलं. मतंग याच्यातूनच आपल्याला काहीतरी घेता येईल. टर्निंग पॉइंट तोच चेंडू
मी त्यावेळीच म्हटलं होतं, त्यावेळेलाच मी सांगितलं होतं त्या चेंडूमुळे काय घडेल, आणि तेच होताना दिसते, तेच घडताना दिसते. पहा, दोन्ही संघांच्या तंबूमध्ये घबराट, हृदयाचे ठोके धडधडतायत, हार्टबीट्स वाढतायत प्रेक्षकांचे. काय घडेल, काय बिघडेल, कोण सामना जिंकेल? थरार सुरू होण्या अगोदर, स्पर्धा सामना सुरू होण्या अगोदर मी सांगितलं होतं, थरार पाहायला मिळेल या सामन्यादरम्यान. एक आक्रमक थरार, जबरदस्त. पहा, अमित दुसरीकडे, लड्डू एक चेंडू एक धाव. हो, वाव, जिंकतोय. होम ग्राउंड आहे, होम ग्राउंड आहे. अमित आहे दुसरीकडे आणि सामना जिंकणार यात कुठलीही शंका नव्हती. परंतु ज्या पद्धतीने थरार निर्माण केला होता लड्डू, सॅल्यूट. जबरदस्त लड्डू, वेल डन लड्डू. ओहो, मतंग सारंग 16 नॉट आउट. जबरदस्त फलंदाजी, एकतर्फी. मी म्हटलं होतं की सामना जिंकायचा आहे मला, माझ्या संघाला. तेच घडतंय. दोन्ही संघाचं कौतुक, दोन्ही संघांचं आभार, दोन्ही संघांचं अभिनंदन. धन्यवाद.